नमस्कार, रॉयल मराठी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत। तर या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा नवीन जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा हा जी.आर. आहे। तर या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय दिनांक बघू शकता। 2 जून 2026 चा हा शासन निर्णय आहे। तर या ठिकाणी आपण शासन निर्णय जाणून घेऊया। तर या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ हा कसा दिला जाणार आहे, सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। तर योजनेचा तपशील, या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधित करण्यात येणार आहे। तर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण जाणून घेऊया कर्जमाफीचा लाभ हा कशा प्रकारे दिला जाणार आहे। तर ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकेकडून सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी रक्कम व्याजासह अधिकतम 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। तसेच 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखांपर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्ती योजनेचा समावेश करण्यात येईल। या योजनेमध्ये उपयुक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन पुनर्गठन कर्ज यांची दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडून सर्व कर्ज खात्यांची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 2 लाखांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत थकीत असलेलं जे कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।